नमस्कार, मी सतीश आसाराम वराड घेऊन आलोय तुमच्यासाठी खास पुस्तक परिचयामध्ये मी अल्बर्ट इलिस. पुस्तकाचे लेखिका डॉक्टर अंजली जोशी. पान क्रमांक 303, भाग 16वा. सकाळपासून फोन खणखणत होता. फोनवर उत्तर देता देता जेन थकून जात होती. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने व्यावसायिक क्षेत्रातल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल जीवन गौरव हा सर्वोच्च पुरस्कार मला जाहीर केला होता. तुला सतत इतके मान सन्मान मिळत असतात ना की नुसते अभिनंदनाचे फोन स्वीकारण्यासाठीच फोन वेगळं कनेक्शन घ्यायला लावायचे. हे जुने शेल्फही आता बदलायला झालेत. तुझ्या वाढत्या पुरस्कारांना ही जागा आता अपुरी पडते. जेनच्या कौतुकमिश्रित तक्रारी चालूच होत्या. रात्री 11 वाजता पॉलचा फोन आला. अभिनंदन अल्बर्ट, तू यावेळी नक्की भेटशील म्हणून आत्ता फोन केला. अभिनंदनाचा हा नक्की कितवा फोन तेही आता लक्षात ठेवण्याच्या पलीकडे गेलंय. तो हसत म्हणाला, अल्बर्ट, तुझं कार्य असं आहे की इतरांना दखल घेण्यावाचून गत्यंतर राहत नाही. कुठेही आपणहून खटपट न करता हे सर्व मान सन्मान तुझ्याकडे चालत येत आहेत. यातच त्याचं खरं मोल आहे. तू मोठा भाऊ आहेस याचा मला खरोखरच किती अभिमान वाटतो. पॉलकडून स्तुती ऐकताना थोडा अवघडल्यासारखं झाले. तो मनापासून बोलत होता. त्याचं बोलणं आतपर्यंत जाऊन भिडत होतं. त्याच्याशी बोलताना लहानपणचे दिवस आठवायला लागले. पॉलची दंगामस्ती मनात धुडगूस घालायला लागली. इतक्या धडधाकट प्रकृतीच्या पॉलची तब्येत दिवसेंदिवस ढासळायला लागली होती. पॉल, तुझी तब्येत कशी आहे आता? त्याच्या प्रकृतीची मला काळजी वाटत होती. ठीक आहे. वाढत्या वयाच्या तक्रारी ना तुला चुकल्या ना मला. एकच इच्छा आहे अल्बर्ट. मृत्यू तरी लोळत घोळत घेऊ नये. अर्थात तेही आपल्या हातात नाही म्हणा. नुसती इच्छा व्यक्त करण्यापलीकडे आपण काय करू शकतो? पॉलचा सूर एकदम बदलला होता. त्याच्या बदललेल्या सुरांचं कारण मला माहीत होतं. 2 महिन्यापूर्वीच हृदयविकाराचा झटका येऊन मॅनीचं निधन झालं होतं. त्याच्या मृत्यूमधून पॉल अजूनही सावरला नव्हता. नेहमी उत्साही असणाऱ्या पॉलचा हा बदललेला सूर ऐकून कसं तरी व्हायला लागलं. त्याच्याशी खूप वेळ मनमोकळं बोलत राहण्याची इच्छा उफाळून आली. पॉल, आजोबा माझ्याशी खेळा ना. पॉलच्या हातातला फोन त्याच्या नातू जेफ हिसकावून घेत होता. आमचं बोलणं मध्येच तुटलं. अल्बर्ट, जेफ आठवडाभर राहायला आलाय. याचं सगळं उलटं आहे. रात्र झाली की याचा दिवस सुरू होतो. एक मात्र खरं, याच्या सहवासात सगळ्या तक्रारींचा विसर पडतो. आजोबा, जेफने परत सूर धरला. अल्बर्ट, जेफ समोर असताना बोलणं मुश्किल आहे. नंतर करतो मी फोन. गुड नाईट. पॉलने घाईघाईत फोन ठेवला. फोन खाली ठेवता ठेवता एकदम ममाची आठवण झाली. मी आता या जगात नाही ही जाणीव परत टोकदार झाली. आता असती तर तिने नक्की फोन केला असता. तिचा शेवटचा फोन कधी आला होता याचा विचार मनात घोंगावायला लागला. 82 साली अमेरिकेत झालेला तो प्रसिद्ध सर्वे आठवायला लागला. 20व्या शतकातला सर्वात जास्त प्रभावशाली मानसशास्त्रज्ञ कोण आहे याची पाहणी करणाऱ्या या सर्वेमध्ये 800 अमेरिकन कॅनडियन मानसशास्त्रज्ञांनी आपले मत नोंदवली होती. एकूण 10 मानसशास्त्रज्ञांमधून पहिल्या 3 अग्रगण्य मानसशास्त्रांमध्ये प्रथम क्रमांकावर कार्ल रॉजर्स, द्वितीय क्रमांकावर मी आणि तृतीय क्रमांकावर सिगमंड फ्राईड या नावांना मानसशास्त्रज्ञांनी मान्यता दिली होती. मामाने लगेच फोन केला होता. मी ऑफिसमध्ये होतो. अल्बर्ट, तू छोटा होतास ना तेव्हाच मला माहीत होतं की तू एक दिवस खूप मोठा होणार आहेस. तुला आठवतं ते अंगाईगीत? हो, अगदी जसंच्या तसं. मामाच्या प्रत्येक सूर माझ्या पक्का स्मरणात होता. मामा, अजून गातेस का तू? मी उत्सुकतेने विचारलं. नाही रे, आता पूर्वीसारखा सूर लागत नाही. श्वासही धरवत नाही फार वेळ. पण नशिबाने कान चांगले शाबूत आहेत माझे. त्यामुळे श्रवणगान मात्र चांगलं करू शकते. अजून नीट ऐकायला येतंय. म्हणून तर निदान फोनवर तरी बोलता येतं. तेवढ्यातच टेबलावरचा फोन वाजला. प्रत्येक व्याख्यानाला मी वेळेआधी 15 मिनिटं हजर असायचो. आज उशीर का झाला ते विचारायला मायकेलचा फोन आला होता. मामाला फोनवर बोलणं ऐकू गेलं असं. अल्बर्ट, फोन ठेवते आता. तू कामात आहेस, काळजी घे. प्रकृतीला जप. मामाने फोन आटोपता घेतला. त्यानंतर लगेचच काही दिवसांनी तिने जीवनयात्रा संपवली. 93 वर्षाचं दीर्घायुष्य जगली ती. मृत्यूसमयी समाधानानं स्मित तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं. मामा, पॉल आणि मॅनीच्या आठवणी दाटून आल्या. गतकाळातल्या आमच्या एकत्रित क्षणांच्या आठवणींनी मी व्याकुळ झालो. आयुष्याच्या उतरंडीच्या या प्रवासात पूर्वीच्या कौटुंबिक आठवणी परत डोकं वर काढायच्या. मी डोळे मिटून घेतले. तुझी मनस्थिती मी समजू शकते, पण एक सांगू तुला, अजून भरभरून
काम करायचं आहे. मला माहिती आहे की नुसतं दीर्घायुष्य होणं तुला आवडणार नाही, त्यापेक्षा शेवटपर्यंत अखंड काम करायला तू जास्त महत्त्व देतोस. तुला हवं तसंच अखंडपणे कार्यरत राहून तू दीर्घायुष्य होणार याची मला खात्री आहे. जेन मला थोपटत म्हणाली, थँक्स जेन, तुझे शब्द ऐकले की काम करायला उभारी येते. मनाला आलेली मरगळ प्रयत्नपूर्वक झटकून टाकून मी लेखनावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. एमेट व्हेल्टन या सहलेखकाच्या जोडीने ऑप्टिमल एजिंग गेटिंग ओल्डर या ग्रंथाच्या लिखाणामध्ये मी व्यस्त होतो. वृद्धत्व ही समस्या नसून वृद्धत्वाकडे पाहण्याचा अविवेकी दृष्टिकोन ही समस्या असू शकते, असं प्रतिपादन मी या ग्रंथात करणार होतो. वृद्धकाळासंबंधी असलेले अनेक समज आणि गैरसमज यांचाही परामर्श मला घ्यायचा होता. उदाहरणार्थ, कामभावना ही वाढत्या वयानुसार कमी होत जाते असा सर्वसाधारण समज असला तरी ही भावना वयानुसार वृद्ध होत नाही. तिचा पाया मूलतः शारीरिक मानसिक असल्यामुळे वृद्धकाळातही ही भावना तीव्र असू शकते. या वस्तुस्थितीचा स्वीकार करून या भावनेची निरोगीपणे जोपासना कशी करावी हे मी त्यात सोदाहरण स्पष्ट करणार होतो. वृद्धकाळातील समस्यांशी सामना करण्यासाठी विवेकनिष्ठ मानसशास्त्रावर आधारित असे 20 नियम मी शोधून काढले होते. विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र उदयाला येऊन आता 40 वर्षापेक्षाही अधिक काळ लोटला होता. लैंगिक, वैवाहिक, कौटुंबिक क्षेत्रापासून त्या औद्योगिक क्षेत्रापर्यंत या मानसोपचारशास्त्राने हातपाय पसरले होते. हल्ली तर जिथे मानसोपचारांचे शिक्षण दिलं जातं तिथे विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीचा अंतर्भाव करणं अपरिहार्य होऊन बसलं होतं. न्यूयॉर्कमध्ये स्थापन केलेल्या मुख्य संस्थेच्या अनेक शाखा आता फक्त अमेरिकेतच नव्हे तर कॅनडा, अर्जेंटिना, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, रोमानिया, इटली, इस्रायल, ऑस्ट्रेलिया अशा अनेक विविध ठिकाणी जोमदारपणे कार्य करत होत्या. स्वित्झर्लंडमध्ये द युरोपियन इन्स्टिट्यूट फॉर रॅशनल लिव्हिंग ही संस्था झपाट्याने प्रगती करत होती. देशविदेशांमध्ये व्याख्यानांसाठी मी झंझावती दौरे करत होतो. मानसशास्त्र्यांशी तसंच लैंगिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या मान्यवर संस्था माझ्या कार्याची दखल घ्यायला लागल्या होत्या. मानसशास्त्रीय जर्नल्समधल्या शोधनिबंधाचं जेव्हा व्यापक पातळीवर विश्लेषण करण्यात आलं तेव्हा 1957 पासून ते 1982 पर्यंतच्या 14,000 शोधनिबंधांमध्ये माझ्या शोधनिबंधाच्या नावाचा उल्लेख जास्तीत जास्त वेळा आला. हे जाहीर झालं आणि मानसशास्त्राच्या विविध संस्थांमधील सन्माननीय पद माझ्याकडे चालत आली होती. अनेक मानसशास्त्रीय जर्नल्सच्या संपादकीय मंडळामध्येही माझा समावेश झाला होता. आता तर व्यावसायिक मानसशास्त्राच्या अमेरिकन बोर्डाने डिप्लोमॅट म्हणून मला मान्यता दिली होती. विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राची पताका देशविदेशात फडकवताना पाहून अतीव समाधानाने मन भरून पावत होतं. गेल्या 40 वर्षात विवेकनिष्ठ मानसोपचारांमध्येही मी अनेक बदल केले होते. वैचारिक भावनिक तंत्राबरोबरच अनेक कृतीशील तंत्राचाही समावेश केला होता. तो अधोरेखित करण्यासाठी या मानसोपचारशास्त्राचं रॅशनल इमोटिव्ह थेरपी हे नाव पुन्हा एकदा बदलून रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी असं अधिक समावेशक नाव धारण केलं होतं. हल्ली या मानसोपचारांना RET ऐवजी REBT असं संबोधलं जात होतं. ओघाने संस्थेचं नावही बदलणं क्रमप्राप्त झालं. ते बदलून इन्स्टिट्यूट फॉर रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी असं बदलून ते मी अधिक सुस्पष्ट आणि सर्वसमावेशक केलं. पण या नावाशी साधर्म्य दाखवणाऱ्या पण संस्थेशी संलग्न नसणाऱ्या अनेक वेगवेगळ्या संस्था जेव्हा अन्य ठिकाणी फोफायला लागल्या तेव्हा नामसाम धर्म्यामुळे गोंधळ उडायला लागला. म्हणूनच अखेरीस अल्बर्ट एलिस इन्स्टिट्यूट फॉर रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी असं नवीन व्यापक नाव संस्थेला दिलं गेलं. ते उच्चारायला आणि लिहायला इतकं अगडबंब व्हायला लागलं की पुन्हा एकदा शेवटचं नामकरण करून अल्बर्ट एलिस इन्स्टिट्यूट असं सुस्थीत नाव संस्थेला देऊन या नामकरणावर मी कायमचा पडदा टाकला. संस्थेमार्फत प्रसिद्ध होणाऱ्या जर्नलचाही रॅशनल लिव्हिंग या नावापासून सुरू झालेला प्रवास अनेक टप्प्यातून वळण घेत आता जर्नल ऑफ रॅशनल इमोटिव्ह अँड कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी या नवीन नावापर्यंत येऊन स्थिरावला होता. मानसोपचारशास्त्राची, संस्थेची आणि जर्नलची नावं इतक्या वेळा बदलल्याबद्दल मला त्यांना प्रत्युत्तर देताना मी सांगायचो, 40 वर्षापूर्वी स्थापन झालेलं विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र हे डबकं नसून बनून राहणं मला अपेक्षित नाही. काळानुसार होत जाणाऱ्या अनेक बदलांचा, अनेक विचारांचा, नवनवीन संशोधनाचा समावेश त्यात होत गेला तर त्याचा विकास होऊ शकेल. 40 वर्षापूर्वी मांडलेल्या सिद्धांतात काही अपुरेपणा, त्रुटी असणं साहजिकच आहे, पण
ते मान्य न करता तो सिद्धांत किंवा त्याचं नाव जसेच्या तसं राहायला हवं असं मानणं म्हणजे विचारांची ताठरता आहे. कालानुरूप होत जाणारे बदल स्वीकारण्यासाठी विचारांची लवचिकता आवश्यक आहे. अशी लवचिकता असेल तर आपल्या सिद्धांताच्या विरुद्ध पुरावाही आपण वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पडताळून पाहू शकतो. त्या अनुषंगाने सिद्धांतात बदल करू शकतो. कुठल्याही सिद्धांत समृद्ध होण्यासाठी विचारांमध्ये लवचिकपणा असणं आवश्यक आहे. अशी लवचिकता दाखवून अनेक नवीन विचारांचा समावेश मी विवेकनिष्ठ मानसोपचाराच्या सिद्धांतात केला होता. धार्मिकता ही मानसिक आरोग्याच्या संवर्धनाला मारक आहे असा सिद्धांत मी पूर्वी मांडला होता. एक मानसोपचार तज्ज्ञांची धर्माविरुद्ध कैफियत नावाचा एक लेखही मी त्यावेळी लिहिला होता. त्यात मी धर्माचं खंडन केलं होतं. अर्थात ते करताना नीतिनियमाविरहित समाजाचा पुरस्कार मात्र अजिबात केला नव्हता. उलट धर्माची सांगड नीतिनियमांशी घालणं असं अविवेकी आहे हेच उदाहरण पटवून दिलं होतं. त्यात मी म्हटलं होतं की धर्माची बैठकच मुळीच अनैसर्गिक शक्तीवरच्या श्रद्धेवर आधारलेली असते. धार्मिक माणसाच्या आयुष्यात ईश्वराला सर्वोच्च स्थान असतं. त्यामुळे साहजिकच स्वतःचं आयुष्य त्याला दुय्यम समजावं लागतं. माझ्या दृष्टीने धर्म म्हणजे आत्मपीडन आणि परावलंबित्व. धर्म आणि स्वावलंबन हे दोन परस्पर विरोधी शब्द आहेत. धर्म मनुष्याला परावलंबी बनून मानसिक आरोग्याला अपायकारक ठरतो असा निष्कर्ष या लेखाच्या शेवटी मी काढला होता. पण अनेक संशोधनातून धर्म हा मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचा निष्कर्ष जेव्हा निदर्शनाला तेव्हा त्या सिद्धांताचा पुनर्विचार करून विचारांती मी त्यात बदल केला होता. माझा नवीन सिद्धांत होता की धार्मिकता ही मानसिक आरोग्याला मारक असण्यापेक्षा धर्मांधता ही मानसिक आरोग्याला मारक असते. धर्मांधता म्हणजे धर्मावर असलेला आंधळा, कट्टर किंवा ताठर विश्वास. मी काढलेला नवीन निष्कर्ष होता की एखाद्या माणसाचा धर्मावर असलेला विश्वास हा त्याच्या मानसिक आरोग्याचं नुकसान करत नाही, पण नुसत्या विश्वासाऐवजी विशिष्ट धर्मच सर्वश्रेष्ठ किंवा विशिष्ट धर्माचं पालन करण्या सर्वांनी करायला पाहिजे असा प्रकारचा आंधळा, कट्टर किंवा ताठर विश्वास मात्र निश्चितच मानसिक आरोग्याचं नुकसान करतो. माझं प्रतिपादन होतं की केवळ धर्मच नाही तर कुठल्याही विचारसरणीवर आंधळा, कट्टर किंवा ताठर विश्वास हा सुद्धा मानसिक आरोग्यासाठी हानिकारक असतो. हाच नियम लागू करायचा झाला तर नास्तिकतेलाही लागू करता येईल. ईश्वराचा विश्वास न ठेवणं या केवळ एकमेव मार्गानेच भावनिक स्वावलंबन येऊ शकतं. अशी विचारसरणी ही हटवादी आहे. कारण एकदा का अशी हटवादी विचारसरणी स्वीकारली की इतर मार्ग किंवा इतर मतप्रवाह विचार करण्याची लवचिकता नष्ट होते. म्हणजेच नास्तिकता सुद्धा आंधळी, कट्टर आणि ताठर असू शकते. ती अशी असेल तर मानसिक आरोग्याला मारक असू शकते. या सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार करून मी अशा निष्कर्षाला येऊन ठेपलो होतं की कुठल्याही गोष्टीबाबतचं आपलं मत, मग ती आस्तिकता असो नाहीतर नास्तिकता, मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम करत नाही. पण त्या मताकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र लवचिक नसेल, हटवादी असेल किंवा केवळ माझाच दृष्टिकोन सर्वश्रेष्ठ आहे अशा स्वरूपाचा ताठर असेल तर मात्र मानसिक आरोग्यावर निश्चितच दुष्परिणाम होऊ शकतो. जर एखाद्या विचारसरणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन विवेकी असेल तर ती विचारसरणी आपल्या कार्यात अडथळा आणत नाही. म्हणूनच माझी वैयक्तिक विचारसरणी नास्तिकतेला अनुकूल असली तरीही मानसोपचार करताना ती आड येत नव्हती. अगदी धार्मिक लोकांवरही विवेकनिष्ठ मानसोपचार यशस्वीपणे राबवले जाऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठी स्टीव्ह नेल्सन आणि ब्रायन जॉन्सन या धार्मिक मानसोपचार तज्ज्ञांच्या साहाय्याने काउन्सिलिंग सायकोथेरपी विथ रिलिजन पर्जन्स अ रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर अप्रोच हा ग्रंथही मी लिहित होतो. गेल्या 40 वर्षात स्वतःमध्ये मी बदल केला होता. चिंताग्रस्त होणं जवळजवळ थांबवलं होतं. चिंताग्रस्तता बाह्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली नसून ती प्रामुख्याने आपणच निर्माण केलेली असते याबाबत माझी खात्री पटली होती. माझी मानसोपचार पद्धती स्वतःवर वापरून मी स्वतःच स्वीकार केला होता. अर्थातच इतर भावनांच्या तुलनेने रागाला आवर घालायला मात्र मला जास्त सायस पडत होते. अजूनही कधी कधी लोकांच्या न पटणाऱ्या किंवा अन्याय वागण्यामुळे मी चटकन संतापाचो. अशा वेळी मनाच्या तळाशी जाऊन कोणत्या कल्पनेमुळे संताप उद्भवलेला आहे याचं चटकन निदान करायचो. ती कल्पना असायची इतर लोक जे वर्तन प्रत्यक्ष करत असतात तसंच वर्तन त्यांनी करताच कामा नये. माझ्या संतापाच्या मुळाशी असा अविवेकनिष्ठ दृष्टिकोन असायचा की लोकांनी माझ्याशी अयोग्य रीतीने आणि अन्यायाने वागताच कामा नये. मी झटकन स्वतःला सावरून सांगायचो की माझा संताप लोकांनी निर्माण केला नाही तर फार तर संतापाला उद्युक्त करणारी परिस्थिती निर्माण करू शकतील, पण माझा संताप मात्र मुख्यतः मी स्वतःच निर्माण केलाय. मी स्वतःला ठणकावून विचारायचो की लोकांनी जसं वागावं
असं मला वाटतं. त्याप्रमाणे त्यांनी वागलंच पाहिजे असं समजायला कोणता आधार आहे? हा प्रश्न स्वतःला वारंवार नेटाने विचारल्यावर मला पटायचं की लोकांनी माझ्या इच्छेनुसार वागलंच पाहिजे असं समजायला वस्तुस्थितीचा काडी मात्र आधार नव्हता. ही कल्पना म्हणजे माझाच एक अविवेकी हट्ट होता. माझं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तो सोडून देणंच हिताचं होतं. परिणामी अगदी थोड्या वेळातच माझा संताप नाहीसा व्हायला लागला. बऱ्याच मुलाखतीत हमखास एक प्रश्न विचारला जायचा, डॉक्टर एलिस, तुमच्या आयुष्यात असं काय घडलं की ज्यामुळे अविवेकीपणे वागण्याची प्रवृत्ती तुम्ही झुगारून दिलीत? मी हसून म्हणायचो, अविवेकी प्रवृत्ती झुगारून देण्याकरता आयुष्यात काहीतरी विलक्षण घडावंच लागतं. हीच मुळी एक अविवेकी कल्पना आहे. आपल्यात बदल होण्यासाठी कुठली तरी घटना घडावी लागते. हा दृष्टिकोन मनाने किती खोलवर रुजलेला असतो पहा. तसं पाहिलं तर प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काहीतरी घडतच असतं. पण त्या घडण्यापेक्षाही महत्त्वाचं असतं ते तुम्ही त्या घडण्याबद्दल विचार करून त्याला काय प्रतिसाद देतात. अगदी लहानपणापासूनच स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनात घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण मी काळजीपूर्वक करत गेलो. माझ्या असं लक्षात येत गेलं की अनिष्ट प्रवृत्ती बदलणं हे संपूर्णतः आपल्याच हातात असतं. त्या बदलण्यासाठी मी निर्धारपूर्वक प्रयत्न केला. हा प्रयत्न अविवेकी प्रवृत्ती झुगारून देण्याच्या वर्तनाला कारणीभूत आहे असं मला वाटतं. द न्यू वे या प्रसिद्ध नियतकालिकाच्या हॅरिस स्कॉट हा प्रतिनिधी माझी मुलाखत घेण्यासाठी अलीकडेच संस्थेत आला होता. मुलाखतीच्या शेवटी तो मला म्हणाला, डॉक्टर एलिस, तुमचा अविरत कार्यरत असण्याबाबत अनेकांकडून बरंच काही मी ऐकलंय. मानसोपचाराचं कार्य अखंड क्रियाशीलतेने तुम्ही कसं काय करता हे नेमके तपशील देऊन सांगितलं तर वाचकांना ते स्फूर्तिदायक ठरेल. मी लगेचच संस्थेतल्या कचेरीतली नोंदवही मागून घेतली. मला त्याला केवळ ऐकीव किंवा अंदाजे माहिती घ्यायची नव्हती, तर प्रत्यक्ष प्रवास समोर ठेवून ती दाखवायची होती. नोंदवही समोर ठेवून गेल्या वर्षभरातल्या केलेल्या कामाचा नेमका तपशील मी त्याला सांगितला. गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या क्लायंट्ससाठी अर्ध्या तासाची एकूण 3015 सत्र आणि 1 तासाची एकूण 709 सत्रं मी घेतलेली होती. वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 62 व्याख्यानं दिली होती. प्रत्येक आठवड्याला 5 समूह प्रशिक्षणं दिली होती. प्रत्येक 9 तासाचं सखोल प्रशिक्षण देऊन वर्षभरात 12 प्रशिक्षणार्थींना विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्रात प्रशिक्षित केलं होतं. या व्यतिरिक्त नोंदवहीत उल्लेख नसलेली वर्षभरात लिहिलेली पुस्तकं, लेख, परीक्षणं, शोधनिबंध याची मी खरोखरच मोजदाद केली नव्हती. मी सांगितलेला तपशील ऐकून हॅरिसला बसलेला धक्का इतका जबरदस्त होता की मला विचारायचा पुढचा प्रश्न तो विसरून गेला. मग मीच त्याला त्याची आठवण करून देऊन विचारलं, कदाचित तुमचा पुढचा प्रश्न असा असेल की तुम्ही कसं काय करू शकता? त्याने होकारार्थी मान हलवल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तरही मी देऊन टाकलं. माझ्या अखंड कार्यरत राहण्याला 3 मुख्य गोष्टी कारणीभूत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अथकपणे काम करण्याची अंगभूत किंवा नैसर्गिक क्षमताच माझ्यात आहे. अविरत काम करण्याचा माझा पिंडच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रस असलेल्या गोष्टीत मी स्वतःला पूर्णपणे झोकून देतो. तिसरी गोष्ट म्हणजे वैफल्य सहन करण्याची क्षमता माझ्यात पराकोटीची उच्च आहे. या 3ही गोष्टींना मागे सारेल अशी अजून एक गोष्ट माझ्यात आहे, ती म्हणजे अखंड काम करत राहण्याची सवय मी अंगात बाणवून घेतली. माझा दृढ विश्वास आहे की आपल्यात हवा तसा बदल करणं हे पूर्णपणे आपल्याच हातात असतं आणि कुठलीही सवय अंगात बाणवायची किंवा नाही हे स्वतंत्र पूर्णपणे आपलंच असतं. निरोप घेताना हॅरिस मला म्हणाला, डॉक्टर एलिस, तुमच्या खुर्चीसमोरच्या भिंतीवर लावलेलं वर्क प्रॅक्टिस या वाचनाचं पालन तुम्ही शब्दशः करत आहात. मुलाखतीसाठी आलो तेव्हा ते वचन मी फक्त वाचलं होतं, पण आता खरा अर्थ आता मुलाखत संपताना कळतोय. गेले 6 महिने प्रचंड धावपळ चालली होती. 9/11च्या घटनेने देशाला फार मोठा हादरा बसला होता. न्यूयॉर्कवासियांची शान असलेलं ट्विन टॉवर्स धुळीला मिळाले होतं. जवळजवळ 3000 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यापेक्षा यातून वाचलेल्या लोकांची मानसिक स्थिती ही जास्त बिकट होती. ही घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मी तातडीने मीटिंग घेतली होती. या दुर्दैवी घटनेतून वाचलेल्या लोकांसाठी प्रो बोनो क्लासिकल काउन्सिलिंगचे मोफत सेवा पुरविण्याचा प्रस्ताव सर्वांनी एकमताने मंजूर केला होता. संस्थेच्या तळमजल्यावर ही सेवा सुरू केली आणि मानसोपचारांसाठी अक्षरशः रीग लागली. येणाऱ्या लोकांमध्ये पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, पॅनिक अटॅक्स, एन्झायटी डिसऑर्डर अशा समस्या प्रामुख्याने होत्या. त्यांच्यावर व्यक्तिगत आणि सामूहिक मानसोपचार करण्यात संस्थेतले सर्वच मानसशास्त्रज्ञ दिवस रात्र गुंतले होते. गेले 6 महिने कामाचा ताण बराच वाढला होता. नेहमीच्या व्यस्त दिनक्रमात अजूनही भर पडली होती. विवेकनिष्ठ मानसोपचारांचा उपयोग लोकांना होत असल्याचं पाहून धन्यता वाटत होती, पण त्याच वेळी जीवनकार्याच्या घोडदौडीत पुढे जाताना कुटुंबातला एक धागा निखळून पडल्याची जाणीव पुकरून काढत होती. मामा मॅनीच्या पाठोपाठ जेनेट आणि पॉलनेही जीवनयात्रा संपवली होती. जेनच्या सोबतीला एकुलता एक
दिलासा असला तरी आता प्रकृती ही साथ देण्यासी झाली होती. एक एक गात्र थकत चालली होती. प्रकृतीची नवनवीन आव्हानं समोर उभी टाकत होती. दीर्घकाळाच्या सोबती असलेला मधुमेह पाठ सोडायला तयार नव्हता. त्याच्यामुळे वाढत्या वयाबरोबर इतर अवयवी हळूहळू निष्प्रभ व्हायला लागले होते. माझे डोळे तर फार पूर्वीपासूनच अधू होते. जाड काचेचा चष्मा वापरावा लागत होता. या चष्म्यामुळे दृष्टी सुधारली असली तरीही डोळे फार काळ ताण सहन करू शकत नव्हते. पूर्वीपासूनच वाचनात किंवा पाहताना थोड्या थोड्या वेळाने डोळे काही कालावधीसाठी घट्ट बंद करून त्यांना विश्रांती द्यायला लागायची. अनेक वैद्यकीय तज्ज्ञांचे सल्ले घेऊनही या दुखण्यावर उपाय नसल्यामुळे आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून डोळे बंद करून घेण्याचा काळ मी चिंतनात घालवायचो. हल्ली हे लक्षण बळावत चाललं होतं. एका वेळी 15-20 मिनिटापेक्षा जास्त कालावधीपर्यंत सलगपणे वाचू शकत नव्हतं किंवा कुणाकडे पाहूही शकत नव्हतं. थोडा जरी जास्त कालावधीपर्यंत डोळ्यांना ताण दिला तर डोळ्यातून वाळू गेल्याप्रमाणे ते खुपायचे आणि चुरचुरायचे. त्यामुळे पूर्वीपेक्षा आता अधिक काळ डोळ्यांना विश्रांती देणं भाग होतं. ही विश्रांती देण्याचे अनेक मार्ग शोधून काढत लक्षात आलं की संपूर्ण दिनक्रमात कित्येक घटना अशा आहेत की यावेळी डोळे उघडे ठेवण्याची काहीच गरज नव्हती. क्लायंट्सना मानसोपचार देत असताना त्यांच्याकडे दीर्घकाळ पाहण्याची आवश्यकता नव्हती. मानसोपचारात पाहण्यापेक्षा ऐकण्याला जास्त महत्त्व असतं. कधी कधी बघण्यामुळे श्रवणात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे ते मानसोपचार देत असताना आता मी डोळे बंद करून घ्यायला लागलो. खरोखरच असं वाटायला लागलं की मानसोपचार देताना डोळे बंद केल्यामुळे संवादावर जास्त एकाग्रतेने लक्ष केंद्रित करता येत होतं. आवाजातले चढ उतार, निश्वास, मोकळ्या जागा, 2 वाक्यातलं अंतर या सर्वांचा सखोलतेने वेध घेता येत होता. मानसोपचारात महत्त्वाच्या असणाऱ्या लिसनिंग विथ द थर्ड इयर या संकल्पनेचा वापर क्लायंट्सचं जीवन तत्त्वज्ञान जाणून घेण्यासाठी आता जास्त प्रभावीपणे करता यायला लागला. अधू झालेल्या दृष्टी क्षमतेमुळे लेखन आणि वाचनात खंड न पाडण्याची खबरदारी मी घ्यायला लागलो. चिंतनाला थोडा अधिक वेळ आता मिळायला लागला. डोळ्यांबरोबरच कानांनाही बंड पुकारला सुरुवात केली होती. 70 ओलांड्यावर श्रवण क्षमता थोडी थोडी कमी व्हायला लागलीच होती. नंतर दोन्ही कानावर श्रवण यंत्र विराजमान झाली. क्लायंटचं बोलणं स्वच्छ ऐकण्यासाठी त्यांच्या आवाजाची फेक, पातळी, तीव्रता यानुसार श्रवण यंत्र सारखे मागे पुढे करत राहावी लागायची. एवढं करूनही त्यांना तुम्ही काय बोलत आहात ते कृपा करून परत सांगा अशी विनंती करत पुन्हा पुन्हा करावी लागायची. अशा विचारण्याने मानसोपचारात अडथळा यायचा. क्वचित कधीतरी मी याबद्दल त्रागा करायचो, तरी त्या परिस्थितीचा स्वीकार करण्याची शिस्त स्वतःला लावून घेतली असल्यामुळे त्यातून चटकन सावरायचोही. यावर कडी म्हणजे कर्णतज्ज्ञांनी तुमची श्रवण क्षमता दिवसेंदिवस अजूनच कमी होणार आहे अशा धोक्यांची घंटा आधीच वाजवली होती. त्यामुळे परिस्थिती आहे त्यापेक्षा बिकट होणार आहे हे स्वीकारण्याची मानसिक तयारी मला करावी लागली. अशा बिकट परिस्थितीचा स्वीकार करण्यासाठी अर्थातच विवेकनिष्ठ मानसोपचाराचं मदतीला धावून यायचे. कामाच्या आणि जेवणाच्या वेळापत्रकाचाही या मधुमेहाने कब्जा घेतला होता. रक्त शर्करा सर्वसामान्य पातळीवर ठेवण्यासाठी आणि इन्शुलिनचा शॉकला प्रतिबंध करण्यासाठी दिवसभरात एकूण 12 वेळा मला थोडं खावं लागायचं. खाण्याचे इतके पदार्थ मला वर्ज्य होते की रात्रंदिवस पीनट बटर सँडविच खाऊन भूक भागवावी लागायची. रक्ताचा नमुना घेण्यासाठी दिवसातून कित्येक वेळा बोटाला सुई टोचून घ्यावी लागायची. मधुमेही रुग्णांना अनेक गोष्टी पथ्य पाळावं लागतं. त्यापासून माझी सुटका नव्हती. आहे ती तब्येत सुस्थितीत ठेवण्यासाठी आणि वजन संतुलित ठेवण्यासाठी नियमित व्यायामही करावा लागायचा. कान, नाक, घसा यांचे तज्ज्ञ, मूत्रतज्ज्ञ, अस्थितज्ज्ञ, त्वचातज्ज्ञ अशा अनेक वैद्यकीय तज्ज्ञांच्या भेटी नियमितपणे घ्याव्या लागायच्या. हळूहळू मधुमेहाने तोंड आणि पायांवरही प्रभाव दाखवायला सुरुवात केली. दंतवैद्य आणि शरीरतज्ज्ञांच्या भेटीही आता अटळ होत्या. हे सर्व अवयव कमी होते म्हणूनच की काय मूत्राशयही स्वतःची करामत दाखवायला लागलं. पूर्वीपासूनच मला लघवीला वारंवार जायला लागायचं, पण आता नवीनच समस्या उद्भवली. मूत्राशय लवकर भरायचं, पण रिकामं होताना मात्र फार संतपणे व्हायचं. मूत्रविसर्जनासाठी आता पूर्वीपेक्षा बराच कालावधी लागायला लागला. त्यामुळे उभं राहून लघवी करण्याऐवजी ती बसून आणि सावकाश करावी लागायची. पण या कालावधीत मी वाया घालवायचो नाही, कारण माझी आवडीची पुस्तकं वाचनात, स्वच्छतागृहातला हा वेळही मी मजेत घालवायचो. प्रकृतीची ही कार्यक्षमता म्हणजे स्वतःपुढं ठाकलेलं मी एक आव्हानच समजत होतो. ते स्वीकारताना वयोपरत्वे प्रकृती ढासळणारच असा वस्तुस्थितीदर्शक विवेकी दृष्टिकोन मी मनात पक्का रुजवला. तो स्वतःला पटवून देण्यासाठी अविवेकी दृष्टिकोनाची छाननी करणारे अनेक प्रश्न स्वतःला विचारायला सुरुवात केली. वय कितीही वाढलं तरी प्रकृतीची कुठलीच समस्या येता कामा नये, किंवा आली तरी ती सौम्य असावी अशी समजूत मी कुठल्या आधारावर बाळगतो. अशी समजूत बाळगण्यासाठी मी स्वतः कुणी विशेष आहे का, किंवा
मला कुठली दैवी शक्ती प्राप्त झाली आहे का? माझ्या दृष्टिकोनांना कुठलाच आधार नव्हता हे मी स्वतःला पटवून दिलं. मला प्रकृतीची कुठलीच समस्या येता कामा नये असा दृष्टिकोन बाळगला असता तर प्रकृतीशी जुळून घेण्याऐवजी त्या समायोजनात तो अडथळा आणण्याचा संभव जास्त होता, कारण त्यामुळे मूळ समस्येपेक्षा या दृष्टिकोनामुळे निर्माण झालेल्या आत्मघाती भावनांनीच मला संत्रस्त केलं असतं. या आत्मघातकी भावना वाटून न घेण्याचं स्वातंत्र्य मला होतं. म्हणून मी स्वतःला असं सांगायला सुरुवात केली की दुर्धर वाटणाऱ्या परिस्थितीतूनही काहीतरी मार्ग निघत असतो, फक्त त्या मार्गाचा कसोशीने शोध घेतला पाहिजे. ऋणा वाटून न घेता वस्तुस्थितीचा स्वीकार केल्यामुळे प्रकृतीच्या मुख्य समस्येवर मी लक्ष केंद्रित करू शकलो आहे. तो त्रास त्यातल्या त्यात कमी कसा करावा याबाबतच्या वेगवेगळ्या मार्गांचा शोध घ्यायला लागलो. स्वतःवर केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांचा तसंच मनचिंतनाचा उपयोग करण्याचा मार्ग मी लेखनाच्या माध्यमातून शोधून काढला. शारीरिक दुर्धरता असतानाही विवेकनिष्ठ मानसोपचारांच्या साहाय्याने त्यावर कशी मात करावी यासंबंधी मी एक लेख लिहिला. प्रकृती मनासारखी साथ देत नसली तरी जीवन आनंदी व सृजनशीलतेने व्यतीत कसं करावं याबाबतची अनेक मानसशास्त्रीय तंत्र या लेखात उद्भवत केली आहेत. प्रकृतीच्या कटकटी कमी होत्या म्हणून की काय संस्थेला कुरबुरीही वाढत चालल्या होत्या. मीच नेमणूक केलेले संचालक मंडळावरील काही सहकारी माझ्याविरुद्ध कारवायात करण्यात गुंतले होते. माझ्याविरुद्ध वातावरणात कुलुषित करण्याचा प्रयत्न केला जात होता. संस्थेच्या कामापासून निवृत्त का होत नाही अशी अप्रत्यक्ष विचारणा केली जात होती. माझं जीवित कार्य हा माझा श्वास होता. ते करणं थांबवलं असतं तर मी मृतप्राय झालो असतो. ही संस्था मी स्वतःपेक्षा कधीच वेगळी मानली नव्हती. तन मन धन अर्पण उभारलेल्या संस्थेच्या प्रत्येक चिऱ्याशी मी एकरूप झालो होतो. ती स्थापन झाल्यापासून लिहिलेली असंख्य पुस्तकं, व्याख्यानं, वर्कशॉप, कोर्सेस, कॅसेटची विक्री या सर्वातून मिळणार लक्षावधी डॉलर्स उत्पन्न मी संस्थेला अर्पण करत होतो. आता कार्यकारी संचालकावरून संस्थेचा अध्यक्ष झालो असलो तरी अजूनही केवळ $12,000 वार्षिक वेतन स्वीकारत होतो. सर्वसामान्य अमेरिकन मनुष्याच्या सरासरी वार्षिक वेतनाचा विचार करता हे वेतन फारच अल्प होते. न्यूयॉर्कसारख्या महागड्या शहरात मध्यवर्गीय भागात राहून तर या वेतनात वाढत्या खर्चाची तोडमिळवणी करणं हे जिकिरीच होतं. पण याबाबत माझी भूमिका स्पष्ट होती. या वेतनात छान छोकी करता येत नव्हती, पण जीवनावश्यक गरजा मात्र निश्चितच भागू शकतील हे मला अनुभवाने माहीत झालं होतं. माझी संस्था असल्याने सुरुवातीपासूनच गलेलठ्ठ वेतन घेता येणं सहज शक्य होतं, पण ती जीवित ध्येयाशी प्रतारणा झाली असती. विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचा होता येईल तेवढा प्रसार करणं या ध्येयाशी मी पहिल्यापासूनच एकनिष्ठ होती. संस्थेच्या माध्यमातून धनदौलत काम करून कोट्याधीश होणं हे माझं ध्येय कधीच नव्हतं. ते ध्येय ठेवलं असतं तर मुख्य कार्यावरून लक्ष विचलित होऊन जास्तीत जास्त पैसे मिळवण्यावरच लक्ष केंद्रित झालं असतं. मनुष्यच किमान वेतनापेक्षा जास्त वेतन घेणं मी जाणीवपूर्वक नाकारलं होतं. कोट्याधीश म्हणून लोकांच्या स्मरणात राहण्यापेक्षा कार्यामुळे मी स्मरणात राहावं अशी माझी इच्छा होती. 6व्या मजल्यावरचं राहतं निवासस्थानी अजन्म वैद्यकीय सेवेचा खर्च या दोन्ही सवलतीखेरीज आणि कुठल्याही सवलती संस्थेकडून घेणं मी नाकारलं होतं. मी घेत असलेलं अल्प वेतन हे सुद्धा संस्थेतील इतर संचालकाच्या असंतोषाला कारणीभूत झालं. संस्थेच्या अध्यक्षाचं एवढं अल्प वेतन घेत असल्यामुळे इतर संचालकांना मिळणाऱ्या वेतनावर आपोआप निर्बंध पडायला लागला. नेमकं हेच अनेकांना चालायला लागलं. वेतन वाढवून देण्याची त्यांची मागणी मी वेळोवेळी नाकारली होती, कारण संस्था पैसे कमावण्यासाठी नव्हती तर विवेकनिष्ठ मानसोपचाराचं कार्य आणि त्याच्या प्रसारासाठी स्थापन केली होती. ज्यांना संस्थेच्या माध्यमातून धनदौलत कमवायची असेल त्यांनी संस्थेचा राजीनामा देऊन मोकळं व्हावं, कारण त्याचं ध्येय हासिल करण्यासाठी त्यांना संस्थे व्यतिरिक्त अनेक मार्ग उपलब्ध आहेत. या रोखठोक धोरणाचा मी वारंवार पुनरुच्चार केला होता. या स्पष्ट वक्तेपणाचा परिणाम असा झाला होता की संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा म्हणून माझ्यावर अप्रत्यक्षपणे दबाव यायला लागला होता. वेतनाचं कारण पुढे करून संस्थेतील काही विघ्नसंतोषी लोक स्वतःचे हात धुवून घेत होते. अर्थातच दबाव आणला गेला तरीही दबावाला बळी पडायचं की नाही हा निर्णय मात्र माझ्याच हातात होता. बाह्य परिस्थिती बिकट असली तरी त्या परिस्थितीला कोणत्या प्रतिक्रिया द्याव्यात याचं स्वातंत्र्य आपल्याला खचितच असतं. या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या मूलभूत सिद्धांतावर माझा विश्वास होता. परिस्थितीचा सम्यकपणे विचार करून संस्थेच्या विरोधाला वैयक्तिक पातळीवर होता येईल तेवढा समतोल बुद्धीने लढा देण्याचा निर्णय मी घेतला. हा पर्याय निवडल्यामुळे होऊ शकणाऱ्या परिणामांना तोंड देण्याची मानसिक तयारी ठेवली, पण इतरांना
शह देण्यासाठी मोर्चे बांधणी, गट बांधणी, स्वतःचा वेगळा कंपू अशा प्रकारच्या राजकारणापासून अलिप्त राहण्याचं मी ठरवलं. एकतर ते माझ्या स्वभाव धर्माला अनुकूल नव्हतं, दुसरं म्हणजे त्यामध्ये वेळ घालून शक्तीचा अपव्यय करण्यापेक्षा अंगीकारलेल्या कार्यात शक्ती खर्च करण्यात मला जास्त समाधान वाटत होतं. वयाच्या 88व्या वर्षी पूर्ण कार्यक्षमतेने करत असलेले कार्य हेच माझ्या विरोधी होणाऱ्या कारवायांचा चोख उत्तर होतं. या वयातही 80 जणांवर वैयक्तिक आणि 40 जणांवर समूह मानसोपचार अशा प्रकारे 120 क्लायंट्सवर मी दर आठवड्याच्या मानसोपचार करत होतो. प्रकृती अस्वास्थ्याबाबत किंवा संस्थेतील कुरबुरींबाबत यत्किंचितही न कुरकुरता दुर्दम्य उत्साहाने काम करत होतो. माझ्या हाताखाली विवेकनिष्ठ मानसोपचारांच्या फेलोशिपचं प्रशिक्षण घेतलेले अर्जेंटिनातले मानसशास्त्रज्ञ डॉक्टर कुर्निकोव्ह यांनी प्रशिक्षण संपल्यानंतर मला लिहिलेलं पत्र फार बोलकं होतं. त्यांनी लिहिलं होतं, प्रिय डॉक्टर अल्बर्ट एलिस, तुमच्या मार्गदर्शनाखाली घेतलेलं फेलोशिपचं प्रशिक्षण ही माझ्या जीवनातली अविस्मरणीय घटना आहे. मी जेव्हा प्रशिक्षणासाठी संस्थेत दाखल झालो तेव्हा नुकतीच 9/11ची घटना घडली होती. मानसोपचार घेण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या संख्येत प्रतिदिनी भर पडत होती. क्षणाची फुरसत न घेता ज्या अथकपणे तुम्ही मानसोपचाराचं कार्य करत होतात ते पाहून मी खरोखरच भारावून गेलोय. अथकपणे काम करत राहणाऱ्या व्यक्ती कधीकधी अथकपणे काम करत राहण्याच्या सवयीचा गुलाम होतात. पण मला जाणवणारं तुमचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की बाह्य परिस्थिती किंवा इतर व्यक्ती तर सोडूनच द्या, पण स्वतःच्या कुठल्याही सवयीचं गुलाम होणंही तुम्ही ठामपणे नाकारलंय. मी संस्थेत येण्यापूर्वी तुमच्या कार्याबद्दल बरंच ऐकून होतो. तुम्ही कधीही रजा घेत नाही, छानछोकी करत नाही, करमणुकीचे कार्यक्रम पाहत नाही, समारंभांना जात नाही अशी माहिती मला मिळाली होती. त्यामुळे तुम्ही कोरड्या आणि वृक्ष स्वभावाचा असाल असा माझा समज होता. इथे आल्यानंतर लक्षात आले की तुमच्याबद्दलची माहिती खरी असली तरीही माझा समज मात्र तद्दन खोटा होता. सामान्य लोक घेत असलेल्या छोट्या मोठ्या आनंदावर तुम्ही पाणी सोडलं असलं तरीही जीवन समरसतेने जगता येतं हे मात्र तुमच्या सहवासात आल्यानंतरच कळलं. तुमच्याकडून मिळालेलं प्रशिक्षण केवळ मानसोपचाराचं प्रशिक्षण नव्हतं, ते जीवनाचं प्रशिक्षण होतं. जीवन परिपूर्णतेने आणि सर्वांगाने कसं जगावं याचा धडाच तुम्ही घालून दिलाय. चैतन्याचा, ऊर्जेचा, स्फूर्तीचा एक प्रचंड स्रोत मला तुमच्या रूपाने पाहायला मिळाला. तुमच्यामधला हा स्रोत इतरांनाही असाच प्रेरणादायी ठरावा आणि 9/11 सारख्या दुर्दैवी घटनेतून लवकर सावरण्याची बळ लोकांना मिळावं अशी आशा व्यक्त करून हे पत्र मी आवर्त घेतो. आपला डॉक्टर कुर्निकोव्ह. मिळालेल्या अनेक मानसन्मानांपैकी डॉक्टर कुर्निकोव्ह यांनी आपणहून पाठवलेलं हे पत्र मला सर्वात जास्त मोलाचं वाटत होतं. धन्यवाद.